नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा आपलं सर्वांचे स्वागत हे आपल्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेत आपण पाहिलं की शिक्षण व्यवस्थापन म्हणजे काय, शिक्षण व्यवस्थापनाची संकल्पना, व्यवस्थापनाची संकल्पना, गरज, महत्त्व, त्यानंतर शिक्षण व्यवस्थापनाची तत्त्वे, ह्या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला. आता आपण 2.1 शैक्षणिक व्यवस्थापनाचे कार्य हे आपण बघणार आहोत. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात फंक्शन्स ऑफ एज्युकेशनल मॅनेजमेंट. त्या अगोदर तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी यांची कविता मला इथे सांगावीशी वाटते. गीत नया गाता, हार नहीं मानूंगा, राह नहीं ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ. ही आहे अटल बिहारी वाजपेयी यांची कविता. कवितेतील काही कडवे आणि त्यांनी फार छान सांगितलेलं आहे. अजून छोटे मन से कोई बडा नहीं होता, टूटे मन से कोई खडा नहीं होता है. मित्रांनो, आपलं मन मोठं ठेवा, कारण की आपलं आयुष्य फार कमी आहे, आपलं आयुष्य कमी आहे आणि त्यात आपल्याला भरपूर काही करायचं आहे. म्हणून आपण देण्याची प्रवृत्ती आपल्यात जपवा, हाच यातून संदेश आहे आपल्याला पण. आणि आता आपण आपल्या पॉईंटकडे जाऊ. शैक्षणिक व्यवस्थापनाचे कार्य बघा. शैक्षणिक व्यवस्थापनाचे कार्यामध्ये तुम्हाला कोणकोणते कार्य आहे, त्या 11 कार्यांचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला इथे वाटते की तुम्ही हा अभ्यास करताना, शिक्षण व्यवस्थापनाचा अभ्यास करताना डोळ्यासमोर एक शैक्षणिक संस्था ठेवा किंवा तुम्ही शिक्षकाच्या किंवा मुख्याध्यापकाच्या भूमिकेत जा, जेणेकरून तुम्हाला ही कन्सेप्ट जास्तीत जास्त क्लिअर होईल. ॲज विद्यार्थी म्हणून तुम्ही इथं अभ्यास करू नका, तर एक शिक्षकाच्या भूमिकेत त्या किंवा ॲडमिनिस्ट्रेटरच्या भूमिकेमध्ये जा, जेणेकरून ही कन्सेप्ट तुम्हाला लवकर क्लिअर होईल. बघा, आपल्याला 11 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. तर याच्यामध्ये एक आहे नियोजन, संघटन, समन्वय, दिग्दर्शन, संप्रेषण, निर्णय प्रक्रिया, कार्यप्रेरण, नियंत्रण, साधनांची जुळवाजुळव, त्याचा एकात्म उपयोग, कार्यवाही आणि मूल्यमापन. या 11 मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आता आपण सर्वप्रथम नियोजन ह्या घटकाकडे आपण वळू. आता शैक्षणिक व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये हा पहिला घटक आहे नियोजन. आता नियोजन म्हणजे काय? आपण सर्वजण प्लॅनिंग करतो, असं म्हणता, इफ यू फेल टू प्लॅन, यू फेल टू प्लॅन टू सक्सेस. प्लॅनिंग आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचे मित्रांनो. आणि शिक्षण क्षेत्रसुद्धा काय आगळे वेगळे नाही, ते काय त्यापासून अलिप्त राहिले नाही. तर शिक्षणाचे राष्ट्रीय उद्दिष्टे, शैक्षणिक धोरण, कार्यक्रम आणि पद्धती, साध्य करायचे मार्ग व साधने ठरवणे याचा समावेश शैक्षणिक नियोजनात होतो. आता कुठल्याही संस्थेचं पण नियोजन करायचं असेल तर तुम्हाला अगोदर तुमचे ध्येय, शैक्षणिक धोरणे ठरावं लागते. ह्या सर्व गोष्टींचा समावेश नियोजनात होतो. दुसरा मुद्दा आहे संघटन, ऑर्गनायझेशनमध्ये सर्व मानवी घटकांची भूमिका निश्चित करणे व त्यांचा परस्पर आंतरसंबंधाच्या माध्यमातून योग्य ती कारवाई करणे म्हणजे संघटन. इथं मानवी संघटनांमध्ये मानवी घटक यांची भूमिका महत्त्वाची असते व त्यांचा परस्पर आंतरसंबंधाच्या माध्यमातून योग्य ती कारवाई करणे म्हणजे संघटन. तिसरा मुद्दा आहे समन्वय, कोऑर्डिनेशन. शैक्षणिक कार्याच्या बाबतीत एकमेकांच्या अधिकार मर्यादा आखून देणे, तसेच कामाच्या मर्यादा निश्चित करून त्याचा एकमेकांशी संबंध साधणे, उदाहरणार्थ मुख्याध्यापक व शिक्षक. बघा, इथं कोऑर्डिनेशन असायला पाहिजे, समन्वय. जर तुमचा समन्वय चांगला असेल, कोऑर्डिनेशन मुख्याध्यापक शिक्षकांमध्ये चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन असेल, तर तुम्ही तुमचे ध्येय चांगल्या पद्धतीने गाठता, संस्थेचे ध्येय चांगल्या पद्धतीने गाठता. ते कोऑर्डिनेशन जर चांगलं
तुम्हाला करायचं असेल कोऑर्डिनेशन, त्यासाठी तुमच्या काही अधिकार मर्यादा आखून देणे. अधिकारवर काय असणे, लिमिटेशन, मर्यादा. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या भूमिकेमधून आपले अधिकार इथे अंमलबजावणी करायचे. शिक्षकाचे अधिकार वेगळे आहे, मुख्याध्यापकाचे अधिकार वेगळे आहे. शिक्षक हा मुख्याध्यापकाच्या भूमिकेत जाऊ शकत नाही, किंवा मुख्याध्यापक हा शिक्षकाच्या भूमिकेमध्ये मध्ये जाऊन ते त्या ठिकाणी अडथळा निर्माण करू शकत नाही. म्हणजे प्रत्येकाची भूमिका ठरलेली, प्रत्येकाचं रोल ठरलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे. जर कोऑर्डिनेशन नसेल तर तुमचं नियोजन, त्यानंतर तुमचं संस्थेचे जे ध्येय असतात तिथे अडथळे निर्माण होतात. त्यानंतर दिग्दर्शन म्हणजे डायरेक्शन. बघा, दिग्दर्शन म्हणजे काय, डायरेक्शन देणे. याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे की कर्मचाऱ्यास काम समजावून सांगणे, आदेश व सूचना देणे, चर्चा करणे, निरीक्षण करणे इत्यादींचा समावेश दिग्दर्शन होतो. यात सांगितलेलं आहे की त्यांनी सर्वप्रथम कर्मचाऱ्यास काम समजावून सांगणे. कर्मचारी वर्गास काम समजावून सांगणे. बघा, तुमच्या संस्थेत जे कर्मचारी असतात, नवनियुक्त जे कर्मचारी असतात ते नवीन असतात, त्यांना कुठलाही अनुभव नसतो. तर व्यवस्थापक म्हणून तुमची भूमिका अशी आहे की त्यांना कामाची ओळख करून देणे, काम समजावून सांगणे. कारण की नवीन व्यक्ती हा चुका होऊ शकतात. कारण की आपण व्यवस्थापनाच्या संकल्पना शिकलेलो आहोत. चुका आणि शिका ही संकल्पना इथे सुद्धा लागू होते. कुठलेही नियोजन करायचं असेल तिथं चुका होतात, आणि चुकामुळे आपण शिकत असतो. म्हणून कर्मचाऱ्यास काम समजावून सांगणे, आदेश व सूचना देणे. योग्य आदेश पाहिजे, आणि आदेशसुद्धा एकच व्यक्तीने व्यवस्थित द्यायला पाहिजे. आणि सूचनासुद्धा सकारात्मक सूचना असायला पाहिजे, नकारात्मक सूचना नसू नये. चर्चा करणे, एकमेकांमध्ये चर्चा करणे, कुठे अडचण येत आहे, काय होत आहे. त्यानंतर निरीक्षण करणे, तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं, त्यांच्या कामाचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. त्यानंतर इत्यादीचा समावेश दिग्दर्शनात होतो. त्यानंतर आता आपण बघणार आहोत संप्रेषण. संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन. 2 किंवा अधिक, हा मुद्दा बघणार आहोत आपण. संप्रेषण 2 किंवा अधिक व्यक्तीमधील होणाऱ्या शैक्षणिक कल्पना, विचार, वस्तुस्थितीचे मते, भावना यांच्या देवाणघेवाणीस संप्रेषण असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या घटकामध्ये संप्रेषणामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की संप्रेषणामध्ये अडथळे पण निर्माण होतात. संप्रेषण म्हणजे आपण त्या ठिकाणी चांगल्या कल्पना, विचार, इनिशिएटिव्ह घेऊन चांगले एक उपक्रम आपण इथे तुमच्या शाळेमध्ये तुम्ही आयोजन करू शकता. तुमच्यामध्ये असलेले नवीन नवीन कल्पना तुम्ही तुमच्या मुख्याध्यापकाला सांगू शकता. त्याच्यामध्ये एक प्रकारे काय पाहिजे, एक चांगल्या पद्धतीने आचार विचारांचे देवाणघेवाण व्हायला पाहिजे. तुम्ही जितकं संप्रेषण तुमच्या संस्थेत करणार तितकं ते महत्त्वाचं असतं. आणि हेच शिक्षण व्यवस्थापनाचं कार्य की संप्रेषण चांगल्या पद्धतीने घडून आणायला पाहिजे. विचारांना कुठेतरी विचार तुमचे नवीन विचार तुम्ही पुढाकार घेऊन नवीन कल्पना सुचवायला पाहिजे. त्या उपक्रमातून नवीन असे इनिशिएटिव्ह काम घेऊन तुम्ही चांगलं काम करायला पाहिजे संस्थेमध्ये. पुढचं आहे निर्णय प्रक्रिया, डिसिजन मेकिंग. निर्णय प्रक्रिया, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त पर्यायामधून एकाच पर्यायाची निवड काही विशिष्ट निकषाच्या आधारे करायची असते तेव्हा त्या प्रक्रियेस निर्णय प्रक्रिया असे म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला डिसिजन घ्यायचे असते. जेव्हा तुम्ही मुख्याध्यापकाच्या भूमिकेत असतात तर तुम्हाला कुठलाही पूर्वग्रहण मनात न ठेवता तुम्हाला 2 पर्यायातून एक पर्याय निवडायचा असतो. जर तुम्ही प्रिज्युडाइज माइंडने तो निर्णय घेत असणार तर त्या संस्थेमध्ये तो एक मोठा अडथळा निर्माण होईल नियोजनामध्ये. आणि कुठेतरी तुमचं जे नियोजन तुम्ही ठरवलं असेल संस्थेसाठी किंवा शाळेसाठी ते कोलमडेल. म्हणून निर्णय क्षमता तुमची इथे विकसित व्हायला पाहिजे. आणि निर्णय क्षमता तेव्हाच विकसित होईल जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने निर्णय घेणार,
जेव्हा तुमच्या मनात कोणताही पूर्वग्रह नसणार, तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह विचार करत असतात, तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतात. ह्या ठिकाणी अपेक्षित आहे. पुढचा मुद्दा आहे कार्यप्रेरण, मोटिवेशन. बघा, आपल्याला सुद्धा मोटिवेशनाची फार आवश्यकता असते. प्रेरणा ह्या 2 प्रकारच्या असतात, एक आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. आंतरिक प्रेरणा सर्वात महत्त्वाची असते. आता मला शिक्षक व्हायचं आहे ना, ही तुमची आंतरिक प्रेरणा आहे. जर कोणी सांगत असेल तर तुमची ती बाह्य प्रेरणाच आहे. आंतरिक प्रेरणेने केलेलं काम नेहमी ते यशस्वी होत असतं. कोणतेही काम करण्यासाठी इच्छा उत्साह निर्माण करणे म्हणजे कार्यप्रेरण असे म्हणतात, याला मोटिवेशन म्हणतात. मास्लोने सुद्धा एक चांगल्या पद्धतीची व्याख्या केलेली आहे की एखादी विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी आंतरिक शक्ती म्हणजे काय, प्रेरणा होय. ती प्रेरणासुद्धा महत्त्वाची आहे. तर पुढचा मुद्दा आहे नियंत्रण. नियंत्रण या संकल्पनेमध्ये प्रत्यक्ष झालेले काम निश्चित करणे व त्या कामाचे मूल्यमापन करणे आणि योजनेप्रमाणे निष्पत्ती होण्यासाठी गरजेनुसार सुधारात्मक उपाययोजना सुचवणे या 3 बाबीचा समावेश होतो. आता नियंत्रण म्हणजे कंट्रोल. याच्यात कोणत्या गोष्टी येतात? सर्वात प्रथम म्हणजे काय, प्रत्यक्ष झाले काम निश्चित करणे. प्रत्यक्ष झालेले काम निश्चित करणे. प्रत्यक्ष झालेले काम जे आहे ते निश्चित करणे व त्या कामाचे मूल्यमापन करणे. त्या कामाचे काय करणे, मूल्यमापन करणे. त्यानंतर योजनेप्रमाणे निष्पत्ती होण्यासाठी गरजेनुसार सुधारात्मक उपाययोजना करणे. सुधारात्मक उपाययोजना करणे. ह्या गोष्टी ते. आता नियंत्रण, कंट्रोल. बघा, तुम्ही तुमची कंट्रोलची पण भूमिका असते, नियंत्रकाची पण भूमिका येते. तर तुम्ही कंट्रोलर पण असता एक शाळेमध्ये, मुख्याध्यापक जर तुम्ही असणार. प्रत्यक्ष काम निश्चित करणे. एक प्रत्येकाला तुम्ही काम वाटून देता, त्या कामाचे मूल्यमापन करणे. त्यानंतर ते काम झालं का ते तुम्ही बघतात, मूल्यमापन करतात आणि योजनेप्रमाणे निष्पत्ती होण्यासाठी गरजेनुसार सुधारणा योजना करतात. आता एखादे काम होण्यासाठी, आता सपोज तुमच्या शाळेमध्ये आता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये ज्या कठीण विषय असतात ते कठीण विषय सोपे करून द्यायचे आहे. मग तुमची योजना आहे, बरोबर का नाही? आणि त्यामुळे सुधारणा घडून आणायची तुम्हाला ही योजना आहे. म्हणजे तुमची जी पारंपरिक पद्धती आहे त्याच्यामध्ये सुधारणा घडून तुम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करून योग्य ते सुधारात्मक योजना तिथे सुचवायच्या आहे. ही झाली तुमची सुधारात्मक योजना, तुम्ही इथे सांगतात, बरोबर का नाही? ह्या 3 गोष्टींचा समावेश इथे होतो नियंत्रणामध्ये, की प्रत्यक्ष झालेले जे काम आहे ते निश्चित करणे, मूल्यमापन करणे आणि सुधारात्मक योजना करणे. एखादी काम तुम्ही ठरवून दिलं, जर हे काम होत नसेल मग त्याला काय करता येईल, ए प्लॅन पाहिजे, त्यासोबत तुमच्याजवळ बी प्लॅनसुद्धा पाहिजे. याला म्हणतात नियंत्रण. आणि 9वा मुद्दा आहे साधनांची जुळवाजुळव व त्याचा एकात्म उपयोग. ॲडजस्टमेंट ऑफ रिसोर्सेस अँड देअर इंटिग्रेटिव्ह यूज. यामध्ये भौतिक व मानवी साधन सामुग्री जुळवाजुळसाठी व मानवी साधनांच्या विकासासाठी कराव्या लागणाऱ्या एकात्मक प्रयोगाचा समावेश होतो. बघा, आता संस्था म्हटली की ॲडजस्टमेंट आलं, शाळा म्हटली म्हणजे ॲडजस्टमेंट आलं. आणि साधनं ज्या असतात शाळेमध्ये, भौतिक व मानवी साधन असले त्यावेळेस काही वेळेस भौतिक साधनं नसतात, भौतिक साधनं असले तर मानवी साधनं नसतात. म्हणजे तुम्हाला इथे ॲडजस्टमेंट करायचं, जुळवाजुळ करून आणायचं, एक चांगला समन्वय साधून योग्य पद्धतीने आपलं संस्था कशा पद्धतीने चांगलं काम करेल, शाळा कशा पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण देईल, या सर्व गोष्टी इथे पाहिजे असतात. सर्व शाळेकडे सर्व साधनं असतील,
मानवी घटक असेल किंवा भौतिक घटक असेल असं नाही. तर त्याची आपल्याला काय करायचं आहे, जुळवाजुळव करून आणायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा याच्यात सांगितला, शेवटचा म्हणजे 10वा मुद्दा आहे कार्यवाही, इम्प्लिमेंटेशन. बघा, जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करतात तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, पहिले प्लॅन करणार, त्यानंतर ॲक्शन करणार, आणि ते ॲक्शन इम्प्लिमेंट झालं का नाही, हे ॲक्शन इम्प्लिमेंट झालं का नाही ते तुम्ही बघणार, बरोबर का नाही. तर कार्यवाही होणे महत्त्वाची. फक्त प्लॅन करून किंवा ॲक्शन करून खरोखरच जे नियोजन जे केलेलं आहे त्याचं कार्यवाही होते का व्यवस्थित, जे उद्दिष्ट ठरवलेले आहे त्याची कार्यवाही होते का नाही, निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार कामाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक सर्वच कृतींचा समावेश कार्यवाहीसाठी होतो. आता सपोज तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी एक वर्कशॉप घ्यायचा असेल, हे तुम्ही ठरवलं, तुम्ही या वर्कशॉपमध्ये प्रत्येक शिक्षकाला. शेवटचा मुद्दा आहे जो मूल्यमापन. मूल्यमापन ही उद्दिष्टांचे संपादन मोजण्याची आणि मूल्यांकनाची प्रक्रिया आहे. त्यामुळे बलस्थाने आणि कमकुवतपणा याबाबतची अंतर्दृष्टी मिळते. तसेच शैक्षणिक व्यवस्थापनात सुधारणा होण्यासाठी मदत होते. बघा, हे शेवटचं व्यवस्थापनाचं, शैक्षणिक व्यवस्थापनाचं कार्य आहे. त्यात काय सांगितलं की उद्दिष्टांचे संपादन मोजायचं आहे. तुम्ही जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे ते साध्य झाले का शेवटी, ते तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला बलस्थाने आणि कमकुवतपणा. बघा, कुठलाही ॲडमिनिस्ट्रेटर म्हटला की तो परिपूर्ण नसतो. शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजेच शैक्षणिक व्यवस्थापन चुका आणि शिका, ट्रायल आणि एरर ह्या तत्त्वावर अवलंबून आहे. व्यक्ती हा चुकातून शिकत असतो, कारण की हा मानवी स्वभाव आहे. मानवी घटक हे शैक्षणिक व्यवस्थापनात येतात आणि डिसिजन मेकिंग पॉवरसुद्धा शैक्षणिक व्यवस्थापनात येतात. तुमचा डिसिजन काही वेळेस चुकूही शकतो. म्हणून त्यामध्ये तुम्हाला तुमचे बलस्थाने ओळखायचे, तुमच्या स्वॉट ॲनालिसिस करायचं स्वतःचं. की स्वॉट ॲनालिसिस म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स. आपल्यात कोणते स्ट्रेंथ आहेत, कोणते विकनेसेस आहेत, ऑपॉर्च्युनिटी कोणते आहेत, थ्रेट्स कोणते आहेत, संभाव्य धोके, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि त्यात सुधारणा घडवून आणायच्या आपल्याला. अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेटर होता. हे झाले सर्व शैक्षणिक व्यवस्थापनाची कार्य. जवळपास 11 कार्य आहेत. त्या सर्व 11 कार्यांचं आपण इथे सखोल माहिती घेतली. तर पुनश्च एकदा तुमचे धन्यवाद. पुन्हा आपण पुढच्या पिरियडला भेटू.